अमेरिकेच्या अंतर्गत जी परिस्थिती आहे ती जणू काही सिव्हिल वॉर सदृश म्हणता येईल अशी आहे. आणि त्याला बरीच भर म्हणजे राष्ट्राध्यक्षांचं ते वर्तन म्हणजे त्या टेरिफच्या संदर्भातलं, नंतर युद्धाच्या संदर्भातलं जे बघतोय आपण, आणि मधल्या काळामध्ये मित्र राष्ट्रांच्या संदर्भातलं सुद्धा, नाटोच्या मित्रराष्ट्रांच्या बाबतीत कोणाला दम दे, कोणाला काय कर, कोणाला तुच्छतेने वागव. तर ही सगळी परिस्थिती मला जागतिक पटलावरती राजकारणाच्या, अर्थकारणाच्या ही अत्यंत चिंताजनक वाटते. सेफ्टीवरती जर भर दिला तर तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स आणावे लागतात रिसर्चवरती वेगवेगळ्या कंपन्यांच्या, आणि मग नवीन काही शोध लावता येत नाही. इनोव्हेशनला मर्यादा येतात, आणि तुमच्या इनोव्हेशनला जर मर्यादा पडल्या तुमच्या म्हणजे या ठिकाणी अमेरिकेतल्या, तर दुसरे लोक त्या देशाचे जे प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे ऑफकोर्स चीन, तो पुढे जाऊ शकतो आणि तुमची लिडरशिप जाऊ शकते. ही ती भीती आहे. तर मी आता पहा इनोव्हेशन करायला लावतो, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करतो, त्याला आड येणारे कायदे रद्द करतो. राज्य सरकारांचे जर कायदे त्याला आड येणारे असतील तर त्यांनाही आपण बाजूला टाकू. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली व्हाया नेवासा या उपमालिकेमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण जेव्हा जागतिक स्तरावरती विचार करत असतो तेव्हा साहजिकपणे सध्याच्या काळात जागतिक राजकारणाच्या केंद्रभागी असणाऱ्या देशाला प्राधान्य द्यावं लागतं. आणि अर्थात हा देश अमेरिका आहे, ही काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्या अमेरिकेनं इराणबरोबर जे युद्ध केलं सुरू, त्याच्यावरनं म्हणजे युद्धाचं गांभीर्य कोणाला सांगायची गरज नसते. युद्ध हे बाहेरच्या शत्रूशी करायचं असतं. पण आपण जर अमेरिकेच्या अंतर्गत परिस्थिती पाहिली तर मला एक विधान या निमित्ताने करावंसं वाटतं की अंतर्गत स्तरावरती अमेरिकेत पूर्वी कधीही नव्हता एवढा डिस्कॉर्डंट म्हणतो आपण त्याला. म्हणजे मुद्दा उघड आहे की राजकारण असतं, राजकारणामध्ये ते दोन पक्ष वगैरे आहेत, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक वगैरे, त्यांच्यात चालू असतं नेहमीचे जे काय चालायचं ते. तो मुद्दा नाही आहे. प्रत्यक्ष वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे न्यायाच्या क्षेत्रामध्ये, धर्माच्या क्षेत्रामध्ये, आणखीन काय काय सगळीकडं म्हणजे असं म्हणणं अतिशयोक्तीचं होईल, पण सिव्हिल वॉर जे झालं होतं 19व्या शतकाच्या मध्यावरती, जॉर्ज वॉशिंग्टन वगैरे लोक तिथे होते, अब्राहम लिंकन वगैरे लोक त्याच्यामध्ये होते, आपल्याला कल्पना आहे. त्याच्यानंतर कदाचित तशीच परिस्थिती अमेरिकेत म्हणजे स्टेट्समधलीही त्यांच्या घटक राष्ट्रांमध्ये भांडणं होतील अशातला मुद्दा नाही आहे. मला संघर्ष होईल अशातला म्हणजे सशस्त्र संघर्ष असा, आणि तो होऊ पण नाही अर्थात, आपण तशी इच्छा कधीच नाही करणार कुठल्याच राष्ट्राच्या बाबतीमध्ये. पण ते वातावरण जे दिसतंय ना मला, म्हणजे आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो की एका बाजूला डोनाल्ड ट्रम्पनं AI संबंधीचा जी पॉलिसी आणली, त्यासाठी विशिष्ट प्रकारची एक ऑर्डर काढली, भले तिला काँग्रेसने पाठिंबा दिला असेल नसेल, त्याच्या अखत्यारीत त्याने तो उद्योग काय करायचा तो केला. काही राज्यांनी ते मान्य केलेले नाही, त्यांचे स्वतःचे नियम होते, कायदे होते. मग त्यांचं फंडिंग कमी करायचं का बंद करायचं असा मुद्दा चालला. पण ही राज्य गप्प बसलेली नाहीयेत, ती कोर्टात गेली. म्हणजे खुद्द न्यूयॉर्कचंच उदाहरण घ्या. त्यामुळं मुद्दा असा दिसतोय की हे अंतर्गत जे काही चाललेलं आहे कोर्ट कचऱ्या, म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट आणि बाकीची राज्ये, संघराज्यातली, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की ज्या AI कंपन्या आहेत त्यांच्या मधली भांडणं आपापसातली, आणि त्याचे तुम्हाला कितीतरी पुरावे मिळतात. म्हणजे आता जे दोन कंपन्यांचं भांडण अगदी लीडवरती आहे सध्या, जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे, ते म्हणजे अँथ्रोपिक आणि ओपन AI. आणि अर्थात हे सगळ्यांना माहिती आहे. आणि एलन मस्कचं अर्थात ते एक्स नावाची जी कंपनी असते त्याची. आता यांच्यामध्ये जे काही घडलं मधल्या काळात, विशेषतः दोघांच्या मध्ये, आपल्याला कल्पना आहे की दिल्लीत भरलेल्या 4थ्या समिटमध्ये या दोघांचं हस्तांदोलन म्हणा किंवा हात वर करून दोघांनी एकमेकाच्या हातात हात गुंफून
आपण सगळे एक आहोत, जागतिक पातळीवरून आपण जे काय करायचंय धोरणात्मक ते करतोय, तेव्हा सगळ्यांनी असं करा असं जेव्हा मोदी म्हणाले आणि बहुतेकांनी तसं केलं, स्वतः मोदींनी केलं. पण ह्या दोघांनी एकमेकांच्या हातात घ्यायला तयारी दाखवली नाही. हे आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत टीव्हीत वगैरे वेगळ्या चॅनल्समध्ये. तर हा अंतर्गत मुद्दा झाला. त्या अंतर्गत मुद्द्याच्या मुळेच आत्ता सध्या आपल्याला असं दिसते की एक कंपनी दुसऱ्या कंपनीच्या विरोधात कोर्टात गेलेली आहे. ते त्यांचं चालू काम आहे. म्हणजे मस्क आणि हा अर्थात हे उघड आहे अल्टमन. आता आणखीन एक त्याला पदर आहे की परत एकदा अल्टमनच्या कंपनीमधल्या लोकांनी एक उचल खाल्लेली आहे. इतरांनी काहीतरी केलेलं असं ऐकतोय आपण, आणि वैयक्तिक पातळीवरती त्याच्यावरती अनेक आरोप होत आहेत. ते आपण बाजूला ठेवू, कारण आपण त्या वैयक्तिक पातळीच्या जाणार नाही आहोत. पण शिवाय आता एक गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की लोकांच्यात जागृती झालेली आहे. आणि मधल्या काळात म्हणजे मार्चची गोष्ट आहे की लोकांनी या 3 मुख्य कंपन्यांच्या वरती मोर्चे आणले की तुम्ही ही AI रेस थांबवा, आम्हाला सुखाने जगू द्या वगैरे वगैरे वगैरे. मग ते मुलांच्या संदर्भात काय घडतंय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इतक्या काय म्हणत त्याला ते सगळे शिगेला आलेले आहे सगळं असं दिसतंय. आणि त्याचा स्फोट कुठल्या पद्धतीने कुठून होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून मी जे तुम्हाला आत्ता म्हणालो की नाही की अमेरिकेच्या अंतर्गत जी परिस्थिती आहे ती जणू काही सिव्हिल वॉर सदृश म्हणता येईल अशी आहे. आणि त्यामुळं आणि त्याला बरीच म्हणजे राष्ट्राध्यक्षांचं ते वर्तन, म्हणजे त्या टेरिफच्या संदर्भातलं, नंतर युद्धाच्या संदर्भातलं जे बघतोय आपण, आणि मधल्या काळामध्ये मित्रराष्ट्रांच्या संदर्भातलं सुद्धा, नाटोच्या मित्रराष्ट्रांच्या बाबतीत कोणाला दम दे, कोणाला काय कर, कोणाला तुच्छतेने वागव. तर ही सगळी परिस्थिती मला जागतिक पटलावरती राजकारणाच्या, अर्थकारणाच्या ही अत्यंत चिंताजनक वाटते. याची सुरुवातीलाच मी नोंद करून घेतो. आता यापूर्वीच्या आपल्या प्रसंगामध्ये आपण काय पाहिलं होतं, आपण विशेषतः AI सेफ्टी, सिक्युरिटी यांची चर्चा करत होतो. आणि त्या चर्चेमध्ये आपण साधारणपणे विशेषतः श्रीमती केली यांच्या संदर्भात विचार मांडला की त्यांनी ट्रम्पचं प्रशासन सोडलं, तर त्यांचं काय मत आहे, त्या कोण आहेत. आणि त्यांच्याच बरोबर ख्रिस्तियानो नावाचा जो म्हणजे पॉल ख्रिस्तियानो, एक वेगळा विचार असणारा, आणि AI सेफ्टी आणि AI अलाइनमेंट हे ज्याचा कन्सर्न आहे, आणि ज्या कन्सर्नमुळं त्याला बायडनच्या काळामध्ये बोलावून घेतलं मुद्दाम आणि सामील करून घेतलं त्या सगळ्या प्रकारामध्ये, या दोघांच्या बद्दल आपण काहीतरी सांगत होतो. आणि ते आपल्याला पुढे न्यायचं आहे. आता ते पुढे नेताना आपल्याला एका गोष्टीचा उल्लेख मुद्दाम करायला पाहिजे. आपण अगोदर थोडी केलींची चर्चा करू, जी पूर्वी आपण अर्थात केलेली आहे. पण त्याच्याही पूर्वी बॅकग्राऊंडला आपल्याला हे सांगायला पाहिजे की पहिल्यांदा या सगळ्या गोष्टीची सुरुवात कुठे कुठे झाली, तर ती बायडननं साधारणपणे अगोदरच्या काळामध्ये 2023 मध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातली एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली, आणि जिच्यामध्ये सिक्युरिटी किंवा सेफ्टी या धोरणावरती आणि ट्रस्टवर्दीनेस याच्यावरती भर दिला. तो भर देताना त्याने जी ऑर्डर काढली भली मोठी, त्याच्यात सगळा चर्चा बिर्चा झाली. त्याच्यात कुठेतरी इनोव्हेशन नावाचा भाग होताच, पण तो त्याच्या त्या टायटलमध्ये वगैरे ज्याला म्हणतो आपण की नाही, फोकस झालेला नाही. त्यामुळं तो कदाचित मागे पडला की काय, असं सुद्धा काही लोकांना वाटणं शक्य आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये हे हा सगळा कायदा झाला वगैरे वगैरे हे आपण बघतो. आणि तो कायदा होता ना, त्याच्या कायदा म्हणण्यापेक्षा खरं तर काय सांगतो तुम्हाला, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर निघाली. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये त्याची एक ब्ल्यू प्रिंट म्हणतो आपण की बिल ऑफ राईट्स रिगार्डिंग AI असं त्याचं नाव दिलं गेलं, की काय असले पाहिजेत नागरिकांचे हक्क, विशेषतः अमेरिकेतल्या नागरिकांचे हक्क या संबंधी असं एक काहीतरी जाहीरनामा वजा इरादा वजा एक पत्रक म्हणा किंवा काही त्याला नाव द्या, ब्ल्यू प्रिंट म्हटलं आपण, ती पुढे आली. आता ती कशी पुढे आली, कोण त्याच्या पाठीमागं वगैरे ह्याची चर्चा आपल्याला करायचीच आहे, केली वगैरे मंडळींच्या संदर्भामध्ये.
पण त्यातला एक मुद्दा असा आहे की ते प्रिस्क्रिप्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये अनेकांनी 250-300 कंपन्या असतील, माणसं असतील महत्वाची, 10-15 राष्ट्र असतील, त्यांनी व्हॉलेंटरीली तुम्ही या. आता असं आवाहन ज्या वेळेला प्रशासन किंवा खुद्द राष्ट्राध्यक्ष करतात त्यावेळेला शक्यतो लोक नाही म्हणत नाही, कुठे बिघडलं, हवी लिहू, बघू मग जेव्हा काही प्रश्न येईल तेव्हा. त्यामुळे ज्या या कंपन्या ज्यांची आत्ता आपण नावं वगैरे घेतली ते सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत की आमची काही हरकत नाही वगैरे वगैरे. पण आता पुढे काय होतंय माहिती का हळूहळू, आणि ते सगळं करण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे त्या ह्या सगळ्या सगळं जे कशाच्या अंतर्गत येतं ते त्या कॉमर्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं. त्या कॉमर्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत आणखीन एक प्रकारे एक इन्स्टिट्यूट तयार केली गेली, किंबहुना पहिल्यापासून ते NIST जिला म्हणतात की जी अत्यंत महत्वाची आहे. तिला 100 वर्षांचा इतिहास आहे आणि तिनं जे स्टँडर्ड ज्याला म्हणतो आपण, मानक ज्याला म्हणतो आपण, आणि टेक्नॉलॉजी यांच्या संदर्भात जे कार्य केलं, तिथं काम करणाऱ्या माणसांनी जे कार्य केलं, खरं तर म्हणजे संस्थांनी केलं म्हणण्यापेक्षा, त्यातल्या अनेकांना नोबेल पुरस्कार मिळालेत, अनेक वैज्ञानिकांना. आणि हे स्टँडर्ड सगळ्या जगाने मान्य करावेत असं ही मंडळी तर म्हणतातच, पण त्यांनी न म्हणता सुद्धा लोकांच्याकडे जागतिक पातळीवरती जे जातात लोक त्यांचं अनुकरण करतात, अशी परिस्थिती आहे. तर त्याच्या अंतर्गत परत ही AI सेफ्टी नावाची जी गोष्ट त्यांनी आणली आणि त्यासाठी आपल्या याला त्यांनी निमंत्रित केलं की जो त्याच्या अगोदरच्या कंपनीतून बाहेर पडलेला होता, AI कंपनीतून, अल्टमनच्या कंपनीतून बाहेर पडलेला होता, तो पॉल क्रिस्टियानो. तर त्यांच्याकडनं या गोष्टी करून घ्यायच्या असं त्याच्या डोक्यात होतं. पण तरी सुद्धा तो कायदा ॲज सच असा नव्हता आलेला, व्हॉलेंटरीली होतं बऱ्याचपैकी, ब्लू प्रिंट किंवा तत्सम काहीतरी चाललेलं होतं. आणि त्यामुळे पण हे लोक खुश होते ना. म्हणजे उदाहरणार्थ या खुश असणाऱ्या लोकांच्यामध्ये उदाहरणार्थ मॅडम होत्या की ज्या अगोदर कायदा विभागात काम करायच्या, त्यांना ते सगळं ती लँग्वेज वगैरे कायद्याची ही सगळी पक्की माहिती होती. त्यांच्याकडे जेव्हा हे खातं आलं तेव्हा त्यांनी खूप उत्साहाने काम केलं. म्हणजे मग उदाहरणार्थ ब्रिचिलीची ती कॉन्फरन्स असेल, समिट असेल, नंतर पुढे पॅरिसची असेल, आणखी सिऊलची असेल, पॅरिसची नाही पण सिऊलची तर नक्कीच. इथे जे काही डिक्लेअर केलं सगळ्या लोकांनी मिळून त्याच्यावरती यांचा हात फिरलेला आहे. पण अगोदर त्यांचं ती ब्ल्यू प्रिंट होती ना साधारणपणे त्या दरम्यान आलेली, तेव्हा त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जागतिक पातळीवरती आपोआप गेलेल्या दिसतात. आणि हे सगळं स्मूथली चाललेलं आहे. त्या संदर्भात तुम्हाला बाईंनी खूप उत्साहाने मुलाखती वगैरे दिलेल्या दिसतात सगळ्या. हे सगळं चालू असताना एका वर्षात आम्ही हे सगळं करू असं बाई म्हणतात. 24 सालची गोष्ट आहे कुठल्या तरी मुलाखतीमध्ये. पण तोपर्यंत त्यांना अनपेक्षित असणारी एक गोष्ट घडली किंवा अनेकांना अपेक्षित नसणारी, ती म्हणजे कोणती की बायडनचा जो पक्ष होता त्याचा पराभव झाला, यांचा डेमोक्रेटिक पक्षाचा, आणि अनपेक्षितपणे निवडून आले ते ट्रम्प आणि त्यांचा पक्ष. त्यामुळे त्यांचे सगळे मनसुबे हवेत जिरले. उलट ह्या धोरणाचा आता काय होणार असा मुद्दा तिथे आला. आणि मग ह्या धोरणाबद्दल म्हणजे आता नव्याने जे धोरण येईल, पूर्वीचं फारसं मान्य नव्हतं, पण तरी सुद्धा ते वातावरण आहे, ती सत्ता आहे, आणि त्यामुळं नाही कसं म्हणायचं, जुळून घेतलं पाहिजे असे सगळेच व्यावसायिक करत असतात. त्याप्रमाणे अगदी अल्टमन सारख्या काय म्हणत त्याला, ऑलमोस्ट ज्याला त्याच्या पद्धतीने वागणारा, मनपूत वागणारा जो समजला जातो, त्यानं सुद्धा जुळून घेण्याचं धोरण ठेवलं होतं. आणि त्यामुळं त्याच्यात जे आधी करार झालेले आहेत लक्षात घ्या, अंतरपक्षी करार झाले, त्याच्यात ह्या बाईंचा फार हात आहे या सगळ्या मसुदे तयार करण्यामध्ये. संरक्षण खात्यात झालेले आहेत करार, हे सगळं याला एका झटक्यात तो छेद गेला. आणि तो कोणता की 25 साली नोव्हेंबर नंतर जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ट्रम्प निवडून आले, हा मुद्दा झाला. आणि ट्रम्पनी निवडून आल्या पहिल्यांदा जर काही केलं असेल त्यांनी सपाटाच लावला. म्हणजे अगोदरच्या प्रशासनानं, विशेषतः बायडनच्या, त्याच्या पूर्वी म्हणजे जेव्हा यांचं बराक ओबामांचं होतं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी यांनी यांच्या काळात मुळीत काढल्या होत्या. कारण त्याच्यानंतर काही दिवस यांना मिळाली 4 वर्ष संधी, नंतर बायडन आले. मग त्यांनी विशेषतः या AIच्या क्षेत्रामध्ये जे काही केलं, ब्लू प्रिंट, काही प्रमाणात व्हॉलेंटरी, काही प्रमाणात सजेस्टिव्ह, त्या पद्धतीनं
त्याच्यावरती बोळा फिरवला आणि एक ऑर्डर त्यांनी काढली. ती अत्यंत महत्त्वाची ऑर्डर आहे आणि ती म्हणजे ऑर्डर म्हणजे कोणती, की त्यांनी रिव्होक केलं, सगळं खारिज केलं, रद्दबातल केलं अगोदरचं सगळं धोरण आणि नव्या पद्धतीने त्याने ते सगळं मांडण्याचा प्रयत्न केला आणि नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक वेगळाच कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी दिला. याचा आपण तसा उल्लेख केलेलाच आहे. पण इथे आता आपल्याला आणखीन काय सांगायचं आहे की ही प्रक्रिया कशी घडली आहे सगळी तपशिलात आता आपण कमी जाणार आहोत. हा एकूण एक स्वीप ज्याला म्हणतो आपण तो या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला. आणि तिथे त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 25 सालच्या कार्यभार स्वीकारला आणि 2-3 दिवसामध्ये ही ते जुनं सगळं रद्दबातल केलं. नंतर ते जे NIST मध्ये त्यांनी ते जे आणले होते याच्यावरती भर देणारे, त्याच्यामध्ये नामांतर घडवलं त्याचं, त्या सेंटरचं म्हणा किंवा इन्स्टिट्यूटचं म्हणा, आणि त्याच्यात इनोव्हेशन शब्द टाकला. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते टेक्नॉलॉजी वगैरे त्या सगळ्या गोष्टी हे मागच्या आपण याच्यात पाहिलेले आहे. तर ते का त्यांनी केलेले आहे, त्यांना असं वाटलं, आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की, आणि हा खरोखर पेच आहे बरं का. म्हणजे ट्रम्प ज्या पद्धतीने वागतायत, ज्या पद्धतीने त्यांनी मोडीत काढायचा धंदा चालवला वगैरे वगैरे, ती कोणालाच आवडणार नाही. पण त्याच्या मागे जे काही मुद्दे असतात काही, ते असे सहजासहजी उडून लावण्यासारखे नसतात. पण ते चुकीच्या पद्धतीने हाताळतात आणि मग पूर्णपणे त्याच्याबद्दल लोकांची समज गैरसमज टीकेला पात्र होतात. तो मुद्दा कोणता होता त्यांचा, की सेफ्टी नावाची जी गोष्ट आहे आणि ती नक्कीच महत्त्वाची आहे. म्हणजे कुणीच, म्हणजे त्यांनी नाकारलेली नाही, फॉर्मली तरी त्यांच्या त्या डॉक्युमेंटमध्ये उल्लेख येणार. मग मुलांचं कसं रक्षण करायचं याच्यापासून वगैरे ह्या गोष्टी येतात. बेसिक मुद्दा असा आहे माहिती आहे का, की ती सेफ्टी तुम्ही पुढे महत्त्वाची मांडतात, त्याच्यासाठी मुद्दाम एक खास माणूस आणता बाहेरनं, ज्याची स्वतःची एक संस्था आहे. म्हणजे मी पॉल ख्रिस्तियानाबद्दल बोलतोय. ते स्वतः सॅम अल्टमनच्या कंपनीमध्ये होते, ओपन AI मध्ये. तिथे त्यांच्या आवडीचाच विषय त्यांना करायला दिला होता सगळा, परंतु त्याला तिथे पुरेसा न्याय देता येणार नाही अलाइनमेंटच्या प्रश्नाला, म्हणून त्यांनी ती कंपनी सोडली आणि स्वतःची एक वेगळी कंपनी काढली. आता तिथून त्यांना यांनी बोलावलं, लक्षात घ्या, बायडनच्या काळामध्ये, आणि एक तो वेगळा एक डिपार्टमेंट काढून दिलं, चला आणि तुम्ही हे बघा की ज्याच्यामध्ये भर सेफ्टीवरती आहे. अलाइनमेंट कशासाठी, तर सेफ्टीसाठी खरं सांगायचं म्हणजे. मग अशा परिस्थितीमध्ये झालं काय की, मी आता मगाशी म्हटलो की ह्या दोन गोष्टी आहेत. म्हणजे ॲक्च्युली शब्द जर वापरायचा झाला तर ते ड्युएल नेचर आहे सगळं AIचं. तर मग आता त्याच्यात काय झालेलं आहे बघा, त्याच्यामध्ये गोष्ट अशी घडली की सेफ्टीवरती जर भर दिला तर तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स आणावे लागतात रिसर्चवरती वेगवेगळ्या कंपन्यांच्या, आणि मग नवीन काही शोध लावता येत नाही. इनोव्हेशनला मर्यादा येतात, आणि तुमच्या इनोव्हेशनला जर मर्यादा पडल्या, तुमच्या म्हणजे या ठिकाणी अमेरिकेतल्या, तर दुसरे लोक त्या देशाचे जे प्रतिस्पर्धी आहेत, म्हणजे ऑफकोर्स चीन, तो पुढे जाऊ शकतो आणि तुमची लिडरशिप जाऊ शकते. ही ती भीती आहे. म्हणजे हा एक प्रकारचा डायलेमा आहे, हा एक पेच आहे. म्हणजे जसं त्या क्वांटममध्ये बघतो आपण काय, की पोझिशन आणि वेलॉसिटी या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला प्रिडिक्ट नाही करता येत. एक करायला गेले तर दुसरी हातातून जाते. तशा पद्धतीची ही गोष्ट घडते. तर त्यामुळे ते निमित्त देऊन व्हॉटेवर असं म्हणू शकता तुम्ही, ट्रम्पने आल्या काय केलं, ते एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली की जिच्या अन्वये एक्झिक्युटिव्ह ऑर्डर 14,179 14,179 ऑफ जानेवारी 23, 2025 रिमूव्हिंग बॅरियर्स टू अमेरिकन लिडरशिप इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या ऑर्डरचं ते नाव आहे, आय रिव्होक्ड माय प्रिडिसिसर्स अटेम्प्ट. हे ट्रम्प म्हणतायत त्या ऑर्डरमधनं, आय रिव्होक्ड, मी ते मागं घेतलं, ते रद्द केलं. माय प्रिडिसिसर्स अटेम्प्ट म्हणजे बायडनचा प्रयत्न काय, टू पॅरलाइज हिज इंडस्ट्री अँड डिरेक्टेड माय ॲडमिनिस्ट्रेशन टू रिमूव्ह बॅरियर्स टू युनायटेड स्टेट्स AI लिडरशिप. काही स्वच्छपणे त्यांनी नाव घेऊन सांगितलं की माझा तो कोण होता पूर्वीचा, त्यांनी ते पॅरालाइज व्हायला लागलं त्यांच्या धोरणामुळं,
ते मी आता हटवतोय. माय ॲडमिनिस्ट्रेशन हॅज ऑलरेडी डन ट्रिमेंडस वर्क टू ॲडव्हान्स दॅट ऑब्जेक्टिव्ह, इन्क्लुडिंग by updating existing federal regulatory frameworks to remove barriers to the and to encourage adoption of AI applications across sectors. आता इथे दुसरा मुद्दा आला. काय मुद्दा आला तो की युनायटेड स्टेट फेडरल म्हणजे एकूण जे संघराज्य आहेत त्याचा अधिकार आणि ही जी बाकीची राज्य आहेत त्याची घटक राज्य त्यांना याच्यामध्ये फार गडबड करू द्यायची नाही असा तो त्यांचा म्हणण्याचा मुद्दा आहे. फर्स्ट, स्टेट बाय स्टेट रेग्युलेशन बाय डेफिनेशन क्रिएट्स पॅचवर्क ऑफ 50 डिफरंट रेग्युलेटरी रिजिम्स दॅट मेक्स कॉम्प्लायन्स मोर चॅलेंजिंग, पर्टिक्युलरली फॉर स्टार्टअप्स. हे बघा, सरळ सरळ राज्यांना डुसणी मारली जातात. आता पॅचअप म्हटलं त्याला. आता ते संघराज्य आहे त्याची एक चौकट आहे, लक्षात घ्या. ती घटनाकारांनी ज्यांनी कुणी केली ती केलेली आहे, तिच्यात डेव्हलपमेंट झालेली आहे वारंवार. कधी कोणाची खटले भरले, कोणी काय केलं वगैरे. अशा अवस्थेमध्ये त्यांनी एकदम झटकून टाकलं त्यांच्या पद्धतीनं. सेकंड, स्टेट लॉज आर इन्क्रीजिंगली रिस्पॉन्सिबल फॉर रिक्वायरिंग एंटिटीज टू एम्बेड आयडिओलॉजिकल बायस विदिन मॉडेल्स. ते राज्य त्यांच्या पद्धतीने त्यांच्या बायसनुसार, मग तो वर्णभेदाचा असेल, ऑफकोर्स वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ घ्या, हे सांगता येते. आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, आम्ही काय करतोय आत्ता, तर हे आत्ता असा भेद चालू देणार नाही. हा मुद्दा त्यांनी अत्यंत जोरकसपणाने मांडलेला आहे. आणि नॅशनल स्टँडर्ड या ठिकाणी पाहिजे, ती आम्ही निर्माण करू. आणि म्हणून मग त्या ठिकाणी काय झालं, मी सांगितलं तुम्हाला की त्यांनी त्या इनोव्हेशन जिथे म्हटलेलं होतं त्याचं सुद्धा नाव बदलून टाकलं आणि आपलं वेगळं नाव दिलं. हे मी तुम्हाला मागच्याच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो मला, की सेंटर फॉर AI स्टँडर्ड्स अँड इनोव्हेशन. अगोदर भर नव्हता दिला इनोव्हेशनवरती, तर मी आता पहा इनोव्हेशन करायला लावतो, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करतो, त्याला आड येणारे कायदे रद्द करतो. राज्य सरकारांचे जर कायदे त्याला आड येणारे असतील तर त्यांनाही आपण बाजूला टाकू. हे सगळे त्यांनी मुद्दे मांडले. आणि मग त्याचा एक परिणाम काय झाला तो मला सांगायचा आहे, की हे सगळं ज्यांनी घडवलं मधल्या काळामध्ये, या प्रकारचं ब्लूप्रिंट काढली, बायडनच्याकडनं एक ऑर्डर तयार करून घेतली, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या समिटमध्ये राष्ट्रांच्या, इतर जगातील राष्ट्राची गळी हे सगळं उतरवलं, त्यांनाही तसं करायला लावलं, अनुकरण करायला लावलं. त्या कोण, तर त्या केली मॅडम. त्यामुळे साहजिकच केलीबाईंनी रामराम ठोकला. तर त्या आणि अर्थात दुसरे जे आहेत ते ख्रिस्तियानो, ते काय करतायत, त्यांचं काय झालं हे आता आपण पुढच्या आपल्या प्रसंगात पाहू. म्हणजे त्याची एक कल्पना तुम्हाला येईल की काय चाललंय सगळं तिकडं. आणि त्याने एक डिस्कॉर्डन ज्याला म्हटलं आपण, एक अराजक एक प्रकारचं धोरणात्मक हे अमेरिकेत निर्माण होते की काय, अशी एक जबरदस्त शंका माझ्यासारख्या साध्या अभ्यासकाला येते. धन्यवाद. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुठल्या कृतीमागे काय हेतू असतो, काय कारण असतं, ते कोणालाच सांगता येणार नाही. असं पहा ना की जो बायडन यांचं AI विषयक धोरण रद्द करून त्यांनी आपलं नवीन धोरण आणण्याचं ठरवलं आणि त्यासाठी एक प्रोजेक्ट तयार केला, त्याचं नाव स्टारगेट. आता या स्टारगेट प्रोजेक्ट सुरू कुठे करायचा, त्याची घोषणा कुठे करायची, तर ती त्यांनी केली व्हाईट हाऊसमधल्या रुझवेल्ट, दुसऱ्या महायुद्धामध्ये जे फ्रँकलिन रुझवेल्ट नावाचे अध्यक्ष होते आणि ज्यांनी मॅनहॅटन प्रोजेक्ट ज्याला म्हणतो आपण, आणि अणुबॉम्ब तयार करणारा प्रोजेक्ट, तो तिथे अप्रूव्ह केला त्या ऑफिसमध्ये. तर तिथे जाऊन ट्रम्पने या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली. का बरं? कदाचित त्यांना असं वाटलं की हे लाभेल असतो आपल्याला, आपला प्रोजेक्ट त्याप्रमाणेच यशस्वी होईल, किंवा आपल्या प्रोजेक्टचा असं एक सनसनीत काय म्हणतात त्याला प्रसिद्धी झाली पाहिजे, इव्हेंट झाला पाहिजे की लोकांचे डोळेच दिपले पाहिजेत त्या भव्यतेमुळं, की अरे वा, रुझवेल्ट नंतर तर कोण असेल तर ट्रम्पच, असंही असू शकतं.